हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. काय धन्यवाद ताई तुम्हाला. म्हणता? तुमच्यामुळे तर मी स्वामी सेवेत आली. हा. हा. आणि खूप दिवसाची इच्छा, म्हणजे असं घाबरल्यावर म्हटलं, मी पहिल्यांदाच कॉल केलाय तुम्हाला. मग काय घाबरायचं, आपण कुठे फोनवर तर नेहमी बोलतो ना, तसंच बोलायचं ताई. हा. कुठून बोलताय तुम्ही? नाही मी काय सांगणार. बरं बरं, काय अनुभव आला? हा. हा, माझा छोटासाच अनुभव आहे. असं एक मोठा अनुभव आहे, पण म्हटलं छोटा अनुभव शेअर केल्यानंतर मोठा अनुभव येईल म्हणून येणारच छोटा. येणारच. हा. 22/11ला आम्ही अक्कलकोटला गेलतो ना. हा 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 हा. हा, मग मी बेसन लाडू नेलते घरून. अरे वा. हा हा. हा, मग 51 लाडू नेलते डबा भरून. बाप रे. हा हा, आणि नंतर ना गर्दी लय, म्हणजे असं मीडियमच गर्दी होती. हा मग हा. आम्ही लाईनीला लागलो आणि दर्शन घेतलं. आणि हम्म. मनानच लाडू, म्हणजे असं स्वामीला ठेवायच्या अगोदर ते पुजाऱ्याने देवापुढे ठेवतात ना स्वामीचे, हो हो हो. ती 2 लाडू घेऊन ठेवतात, ती मनानच पडलं त्यात. आपोआप. हा, मनानं डब्यातलं लाडू त्यात पडलं. अय्या, स्वामींनी हा. स्वतःहून घेतले बघा काढून. हा, स्वतःहूनच घेतले. आणि माझा मुलगा ती उचलायला लागला, तर ती म्हणली, अरे बाळा त्यात ठेवत्यातच. हा. किती छान, किती छान अनुभव. बघा, स्वामींना हा. म्हणजे ते वाटच बघत होते तुमच्या लाडूची. हा, मनानच त्यात पडले. आणि मी ते राहिलेले सगळं लाडू तिथे सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटले, 2च ठेवले फक्त. अरे वा, किती छान हो हम्म. ताई. किती सुंदर अनुभव आहे बघा. हा. स्वामी छान अनुभव देतात ताई. फक्त श्रद्धेने केलं पाहिजे. हो, आता मी 2-2.5 वर्ष झाली आता स्वामी सेवा करते, तुमचे अनुभव ऐकूनच. अच्छा. आणि काय हा, काय सेवा तुम्हाला तर करता? खूप मनापासून दंडवत. काय काय सेवा करता ताई? म्हणजे असं जास्त नाही काय, असं जमल तशी असते. हा हा, स्वामी चरित्राचे 3 अध्याय, हा एक माळ जप, असं नामस्मरण दिवसभर चालूच असतं काम करताना. पण हा हा. शेतीची कामही असतात ना मला. मग बरोबर आहे. काही हा. असे अट घालून नाही घ्यायची. हा. आपल्या भक्तिभावाने जेव्हा जमेल तेव्हा करायचं, पण हा, श्रद्धेने जमेल तशी करायचं. असते. तारक मंत्र सकाळचा मग लावल्यानंतर मोबाईलवरच लावते, मग त्याच्या पाठोपाठ आपलं काम करत करतच म्हणायचं असं. अरे वा, असं काय. सुंदर हा. सुंदर. खूप छान वाटलं हो ताई. आणि दुसरा एक छोटासा अनुभव आहे ताई. सांगा ना ताई. गिरगाय होती हो आमच्यात एक. अच्छा. हा हा. हा, म्हणजे 2 वर्ष ती गाभणच राहत नव्हती. खूप प्रयत्न केला, पण हम्म. मग एक वेळेस काय केलं, इंजेक्शन केल्यानंतर मी असं तारक मंत्राचं तीर्थ बनवलं 11 दिवसाचा. हा संकल्प सोडून ती हा. तीर्थ ती पेंडीमध्ये टाकून दिलं. अच्छा. हा. किती सुंदर आयडिया. हा, मग ती राहिली गाभण तसं अरे वा. केल्यानंतर. हा हा. हा. आहे ना ती गाय आता? हा, गाय आहे ना अजून तुमच्याकडे? गाय नाही अहो, ती आता का विकली गाय ती. का होता गाईला का विकलं? म्हणजे असली छोटी गाय असली व पांढरी गाय आणायची, ती गिर गाय होती ना. हा 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 हा. हा, पांढरी आणायची. अच्छा, तर आणली का मग? नाही, म्हणजे त्यांना, म्हणजे आमच्या मिस्टरांना चांगली पाहिजे हो, देखणी जास्त, तसं द्यायचं ना आणखी आम्हाला. अच्छा अच्छा अच्छा. हा, असं खूप देखणी असावी अरे त्यांची इच्छा आहे बापरे. म्हणून. हा, त्यासाठी मग ते प्रयत्न चालू आहेत बघायचं. बाई बाई, गाईंमध्ये पण देखणेपणा असतो. हा, होय होय. खूप छान दिसतात ना. हा हो हो हो. असं खिल्लार गाई असतात ती. हो हो हो, बरोबर बरोबर. हा. हा. आणि पण ती माझी, विकली, ती चांगल्या माणसालाच विकली ना? हा, चांगले पाळायलाच नेली. हा हा हा. हम्म. आणि माझी मुलगी आहे 7वीला. अरे बापरे. हा हा. हा, आता 8वीला गेली. म्हणजे तीच रोज, म्हणजे मला नाही ना जमलं स्वामी चरित्राचं 3 अध्याय वाचायला, तीच कंटिन्यू वाचती रोज. हा 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 हा. हा. वाचते ती? हा, रोज वाचते ती. संध्याकाळी आरती करणार, 3 अध्याय वाचणार. मग मला नाही कधी ना टाइम भेटत. हा हा हा. हा, तिला पण बोलायचंय. हा, बोल. द्या ना.
हॅलो. श्री स्वामी समर्थ बेटा. श्री स्वामी समर्थ आंटी. अरे वा, कशी आहेस बेटा तू? मी छान आहे. एकदा काय झालं हा की गुरुपुष्पामृत होतं हा हा. आणि खूप दिवस म्हणजे आता मला सुट्टी होती त्या दिवशी आणि खूप दिवस असं झालं की आमच्या घरात लाईटच नव्हती. का बरं? असं प्रॉब्लेम असल्यामुळं काहीतरी. हा, डीपी वगैरे जळाली असेल. हा, 2-4 दिवस. मग मी काय केलं, मी म्हटलं स्वामी आता तुम्हीच काहीतरी बघा, मला लाईट द्या. कारण की मला त्या दिवशी सारामृत पण करायचं होतं पूर्ण आणि पूजा पण मांडायची होती. आणि घरात अय्या. त्या रूमला खिडकी नसल्यामुळं हेच नव्हतं, उजेड येत नव्हता. हा रे, अरे हा. मग मी सामान हे काढून ठेवलं तर लाईट आली. अरे वा, किती छान. स्वामींनी ऐकलं बघ लगेच तुझं. हा, मग आमच्या इथं पण एक स्वामींचा मठ आहे. मग तिथं पण जातो ना आम्ही. अरे वा, सुंदर सुंदर अनुभव. तुझं खूप छान होईल. एवढ्या कमी वयात तू सेवेत आली ना बेटा. तुझं खूप भलं होईल. तुझी काय इच्छा आहे? काय व्हायचंय तुला? MBBS डिग्री घेऊन IAS. अरे बापरे बापरे, एवढं सगळं नॉलेज आहे तुला? मस्त मस्त. खूप छान बेटा, होईल तुझी आणि मी सगळी इच्छा पूर्ण होईल बघ. 8th मध्ये आहे आता CBSE ला लाखेवाडीला. अरे वा, सुंदर सुंदर. खूप छान हा. बेटा, मी शेअर करते दीदी. आणि 7th मध्ये 3rd नंबर आलता. अरे वा. मी आधी इंग्लिश मिडियमला स्कूलला होते हा आणि नंतर मला जेव्हा इकडे टाकलं नाही हा हा. सगळ्यात पहिल्यांदा माझा 7th रँक आलता. अच्छा. हो. 5th मध्ये. 6th मध्ये 5th आला आणि आता 7th मध्ये 3rd. म्हणजे तुझी किती प्रगती होते बघ प्रत्येक वेळेला. हा. सुंदर सुंदर बेटा, मी शेअर करते हा दीदी. हा. श्री स्वामी थँक्यू. समर्थ. श्री स्वामी समर्थ.